ज्यांना तुम्हाला तुमचं मत व्यक्तच होऊ द्यायचं नाहीये, तुम्हाला काही बोलूच द्यायचं नाहीये किंवा तुम्ही काही बोलायचंच नाही, ते तुमच्या कपड्यांपासून तुमच्या जेवणाच्या पद्धतीपर्यंत तुमच्यावर जबरदस्ती किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील. आणि मग तिथे ज्यावेळेस तुम्ही गप्प बसाल, तिथेच सुरुवात होते की तुम्ही तुमचं स्वत्व किंवा स्वतःचे विचार, स्वतःची मतं तुमची दाबली गेली किंवा तुम्ही स्वतःला पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात दिलं. तुमचा रिमोट कंट्रोल तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिलात. मग म्हणूनच मी सांगत आले, नेहमी चांगल्या पद्धतीनं चांगलं काही करत असाल, बरोबरला बरोबर, चुकीला चूक म्हणत असाल, तर घाबरू नका. हो, ज्याला खरंचच दुसऱ्याला एक जे आपण म्हणतो की व्यक्तच होऊ द्यायचं नाहीये आपल्या म्हणण्याप्रमाणे, मी म्हणेल ती पूर्वच दिशा, त्या अगदी बारीक सारीक गोष्टी तुमच्या पेहरावापासून तुमच्या खाण्याच्या पद्धतीपर्यंत